एक मिनिट आणि पुन्हा एकदा सिंगल, पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचवली आहे 5 या आकड्यावरती. उर्वरित एक चेंडू असेल पहिल्या षटकाचा. त्यावेळेला देखील सुंदर कटावणी गोशांक क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू पूर्ण एक षटक खेळून काढलाय विवेक यांनी आणि धावसंख्या पोहोचवली आहे 6 या आकड्यावरती. सुंदर फलंदाजी, एक कॅल्क्युलेटेड क्रिकेट. कोणताही मोठा फटका पहिल्या षटकामध्ये मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो चेंडू अतिरिक्त स्वरूपामध्ये वेल जज केला आणि सोडून दिलेला. सर्व्हिसचे फलंदाज प्रसाद साठा माता असतील स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज सूरज यांच्या विरोधात आणि पहिला फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न आणि काय विकेट वाचवली आहे. बॅट आपली सुटलेली, तोल आपला गेलेला, परंतु हाताने केली आहे कमाल. आपला हातच ठरला आहे जगन्नाथ. यावेळेला खेळून काढलाय सुंदरशी फिरकी सूरज यांची, परंतु तितकंच चांगलं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता रनिंग बिटवीन द विकेट सुंदर कशी यावेळेला पुढे येऊन खेळलेला फटका बघा. पहिल्या षटकामध्ये एका धावेसाठी खेळत होते, परंतु आता मोठे फटके खेळायला लागले थोडेसे. फलंदाज विवेक बॅक टू द बेसिक्स. पुन्हा एकदा एक धाव कमावली आहे. कोणताही निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळलेला नाहीये त्यांनी.
आणि यावेळेला पुढे येऊन खेळलेला फटका क्षेत्ररक्षक कलेक्ट करतील, फेकी करतील, अचूक अशी फेकी आणि या फेकीचं उत्तर विवेक बॅक टू द पवेलियन. पहिला गडी धाव मॅचचा मॅन ऑफ द मॅच परंतु स्ट्राईक प्रसाद असतील. यावेळेला वेगवान चेंडू खोलवर टाकायचा चेंडू खेळून काढलाय. निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये. 2 षटके अखेरीस धावसंख्या पोहोचलेली आहे 12 या आकड्यावरती. आणि आता स्ट्राईक एंडला असतील मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच करण परब. परबांनी टीम भरून ठेवली आहे, हॉकीची टीम बोलवली आहे आणि गोलंदाजी मार करते असती चेतन, ज्यांनी खूप अतिरिक्त चेंडू हाताळलेले पहिल्या सामन्यामध्ये आपल्या षटकामध्ये. पाहूया आता कसं कमबॅक असेल त्यांचं या सामन्यामध्ये, कारण महत्वाचा सामना आहे, सेमीफायनलचा मुकाबला आहे, तिसरा षटक. या वेळेला देखील दिशाभूल अतिरिक्त चेंडूनेच सुरुवात केली आहे. पंचांचं डिसिजन काय असेल पाहूया आपण. डिक्लेअर दोन्ही पंच उत्कृष्ट अशी कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, शुभम आणि सागर. आणि यावेळेला मोठा फटका आलाय. किती वेळ शांत राहू मी मैदानामध्ये जर का बॅटिंगची संधी मिळाली आहे. आणि आल्या आल्या लगावलेला हा चौकार नक्कीच सुयोग दादाला मानवंदना देणारा फटका खेळलाय. कारण याच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. वेलकम दादा. पुढे जाण्याचा प्रयत्न होता परंतु वेळीच माघारी परतलेत आणि सुंदर डिसिजन ऍट द एंड ऑफ बॉल. धावसंख्या पोहोचली 21 या आकड्यावरती. आणि करण जर का शेवटपर्यंत उभे राहिले तर नक्कीच एक मोठी टोटल आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग अखेरीस बघा हा देखील मोठा फटका परंतु
विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. आणि मैदानामध्ये काय घडतंय, मैदानामध्ये काय घडतंय, अतिरिक्त चेंडू हाताळले जात आहेत अभिजित यांच्याकडून. पहिला आणि यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता कारण याला, परंतु थोडेसे हताश, थोडेसे निराश, निर्धाव चेंडूची सांगता होते या मैदानामध्ये. यावेळेला चूक होते, यष्टीरक्षक कलेक्ट करतील आणि स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये बाद झाले तर कारण निराश असतील नवीन फलंदाज. मैदानामध्ये उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंगचा आणि त्यासाठी मैदानात आलेले आहेत आयुष परब. परबांचो अजून एक झील लक्ष्मीनारायणकडे आहे आणि तो आता मैदानामध्ये उतरलाय. 2 चेंडूंसाठी काय करतोय बघू. खेळण्याचा प्रयत्न असेल, बघूया ते मोठे फटके यशस्वी ठरतायत का अभिजित यांच्या विरोधात. आणि बघा ग्राउंडेड शॉट, क्षेत्ररक्षक चुकी करतील आणि नो बॉलवर आलेले 2पुन्हा एका 141 ने हा खेळलेला फटका फक्त एका धावेसाठी जातोय. शेवटचा चेंडू खेळून काढलाय, ग्राउंडेड शॉट, एक धाव. काय घडलंय मैदानामध्ये? हो नाही, हो नाही, हो नाहीच्या कॉल मध्ये निर्धाव चेंडू आलाय मैदानामध्ये. विकेट आली आहे शेवटच्या चेंडूवरची.
धावसंख्या पोहोचवली आहे डबल डिजिट्स मध्ये 11 या आकड्यावरती आणि सलगचा दुसरा मोठा फटका आणि हा देखील धावसंख्या पोहोचली आहे 15 या आकड्यावरती फलंदाजी मार्कवरती निमिष चुका करतायत वारंवार सलगची दुसरी चूक निमिष यांच्या मार्फत यावेळेला मोठा फटका झेलबाची संधी होती संधी गमावतायत पुन्हा एकदा या संधी कन्वर्ट कराव्या लागतील धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचलेली आहे हळूहळू आपल्या विजयाच्या वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत शिवदर्शन संघ सहावीचा फलंदाज सनी अजूनही मैदानामध्ये आहे त्याला माहिती आहे वेळोवेळी काय करायचं आपल्या संघासाठी काय योग्य असेल तीच खेळी करताना पाहायला मिळतो सनी आणि या वेळेला मिसटायमिंग स्ट्रोक आणि बॉक्स आउटच्या स्वरूपामध्ये आघाडी परत आहेत सनी
असतील मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील तेजस असतील स्ट्राईक एंडला निमिष यांच्या विरोधात खेळी करतात. हलका चेंडू फिरकीचा चेंडू हलक्या हाताने खेळू काढलाय आणि चांगली छोटी धाव कमावली आहे. आणि समीकरण बदलता येणारे असतील 6 चेंडू करायचे असतील 9 धावा. विजयी षटक घेऊन येत आहेत अनिकेत तेजस यांच्या विरोधात. बघूया आणि बैलाचं वेगवान चेंडू परंतु सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावतोय. पंच कळवतील वाईट चेंडू असेल हा. आणि पुन्हा एकदा वेगवान चेंडू पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाल्या मैदानामध्ये. थोडंसं प्रेशर असेल नक्कीच अनिकेत यांच्यावर देखील परंतु तेजस यांचा प्रेशर कमी करण्याचं काम अनिकेत करतायत. 2 अतिरिक्त चेंडू हाताळलेत त्यांनी सलग. पाहूया तेजस काय खेळ करतायत. पुन्हा तेज घडतंय मैदानामध्ये. वारंवार चुका होत आहेत. या चुका खूप महाग असतील मित्रा कारण की रन बॉल वरती येऊन थांबली ही मॅच. 6 चेंडू आणि 9 धावा त्यांची गरज होती परंतु आता हे समीकरण थांबलंय ते 6 चेंडू आणि 6 धावांवर येऊन. पुन्हा एकदा वेगवान चेंडू त्यावर खेळलेला फटका जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एक डॉट चेंडू नक्कीच प्रेशर बिल्ड करेल बॅट्समन तेजस वरती. बघूया अनिकेत कशा प्रकारे गोलंदाजी हाताळत आहेत. विजयी षटक बॉल टू बॉल ही मॅच. आणि पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेला आलाय निर्धाव चेंडू मैदानामध्ये. नक्कीच मनोबल थोडस वाढलं असेल लक्ष्मीनारायण संघाचं. आणि यस यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षण होतं मैदानामध्ये आणि गाडी गाडत तेजस बॅक टू द पवेलियन. सुंदर असा कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला अनिकेत यांच्याकडून. काय मॅच आली आहे. एक चांगली लढत पाहायला मिळते युगंधर चषक 2026 मध्ये. अगदी दुसऱ्या फेरीचा हा सामना आपल्या समोर इकडे आपण पाहितोय आणि अतिशय चांगली खेळती इकडे मात्र बॉलिंग टीमने मला तरी असं वाटतं की कमबॅक केलाय. सुरुवातीला 2 लगातार चौकार आले होते. आता मॅच आली आहे 3 बॉल आणि 5 धावांवरती. संकेत आणि सागर 2 नवीन बॅट्समन आहेत. अगदी तेजस आउट झाले त्याआधी जर पाहिलं तर दुसरे बॅट्समन ज्यांनी मात्र 2 चौकार मारले तो बॅट्समन आउट झाला. आता पाहिलं गेलं तर 3 चेंडू आणि 5 धावांवरती मॅच आली आहे. काय होईल वेगात टाकला इकडे चेंडू बरोबर कीपरच्या हातामध्ये जातोय. क्या बात आहे. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. तुम्हाला मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ दे. येस युगंधर चषक ही एक रोमांचक सामना आपल्या इथे पाहायला मिळतोय. सामना आलाय 2 चेंडू आणि 5 धावांवरती. पुढचा बॉल मिस केला जातोय. पंचांनी देखील घोषित केला आहे वाईड +1 म्हणजे चुकी झालेली दिसते. मॅच आणखी क्लोज झाली मित्रांनो. आता 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. काय करेल फलंदाज. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 वेळा बीट झालाय. पुढचा बॉल कसा खेळ स्टेप आउट झाले. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू येता राहिलाय. आता आणखी मजा येणार आहे. एक बॉल वरती रन करायचे 2. कोण जिंकेल. एका बाजूला एका बाजूला पाहिले गेलं तर शिवदर्शन आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मीनारायण. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिले तर 47 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 48व्या चेंडूला आपल्याला कळणार आहे की कोण जिंकणार आहे. क्या बात आहे. हीच खरी ओळख आहे युगंधर चषकाची आणि कोण जिंकणार हा आता सुरू असलेला सामना. 1 बॉल 2 धावा कंपल्सरी इकडे मात्र फलंदाजी संघाला करावी लागतील. प्रेक्षकांना विनंती आहे बॉल जोपर्यंत मैदानात
2